दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल नुकतेच आता जाहीर झालेले आहेत. काही ठिकाणी विजय, काही ठिकाणी पराभव या ठिकाणी पाहायला पण येतो आहे आपल्याला. नुकताच आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 13मध्ये. प्रभाग क्रमांक 13मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. या लढतीमध्ये कोण जिंकलं, कोण हारलं हा दुसरा भाग आहे. पण याच आपल्याला धर्तीवर आपल्याला असा विचार करायचा आहे की हार जीत ही तर होणारच आहे, पण जो व्यक्ती पक्ष न बघता त्याचं कार्य हे सतत चालू ठेवतो व जनतेची सेवा अखंडपणे करत असतो, त्याला जनतेनं निवडून दिलं पाहिजे, हा सर्वसामान्य नियम या ठिकाणी लागू होतो. याच धर्तीवर आपण आज आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 13मध्ये. आपल्यासोबत गेली 40 वर्ष काँग्रेस पक्षाचे एक निष्ठेने काम करणारे व्यक्ती आपल्यासोबत आहेत. माननीय मुख्तारभाई शेख यांचं कार्य गेली 40 वर्ष या ठिकाणी आपण जनता बघत आहे. त्यांचं कार्याला जनता सलाम करत आहे. त्यांच्याच कार्याचा वारसा हे त्यांचे चिरंजीव विकार अहमद भाई शेख या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये पक्षानं का डावललं, काँग्रेस पक्षानं का त्यांना संधी दिली नाही, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. साहेब नमस्ते, आपलं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा राहील की आपल्याला काँग्रेस पक्षानं का डावललं, का उमेदवारी नाही दिली? आता आश्चर्य वाटतं या गोष्टीचा, कारण प्रामाणिकपणा आणि काँग्रेसबरोबर असलेला मुस्लिम समाज ह्यांना नेतृत्व निर्माण नाही करायचं आहे. जे पुणे शहरामध्ये असू द्या, महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज जो सर्व धर्म समभाव मानून काँग्रेसचं काम करतो, समाजामध्ये काम करतो, विविध समाजामध्ये काम करतो, अशांना पुढं येऊ नये अशी भूमिका ही काँग्रेस पक्षाची असते. त्यांना गुलाम मुसलमान पाहिजे, लढाऊ मुसलमान नाही पाहिजे. महत्त्वाचं आहे, ह्यांना समाजाची मतं पाहिजे, दलित मुसलमानाची अल्पसंख्याकाची मतं पाहिजे, पण त्यांचं नेतृत्व यांना नको आहे, म्हणून अनेक वेळा ते डावलतात. साहेब तुम्हाला काँग्रेसनं डावललं, पण आपण हारला नाहीत. आपण जिद्दीने पुन्हा उभा राहिलात व आपण दुसऱ्या पक्षाकडे गेलात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्याकडे गेलात आपण. त्यांच्याकडून आपल्याला कसा रिस्पॉन्स भेटला, कसा आपल्याला प्राधान्य दिलं त्यांनी? मला फार आनंद झाला, कारण शाहू फुले आंबेडकर मानणारा पक्ष म्हणजे अजितदादाचा पक्ष पण आहे, पवारसाहेबांचा पक्ष पण आहे. हे सुद्धा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम करतात. आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी जेव्हा मला फोन केला, मला बोलवलं, मला फार आनंद झाला. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं वस्तुस्थिती अशी अशी. त्यांनी मला स्पष्ट सांगितले, मुख्तार तुला अनेक वर्षापासून आम्ही सांगतो तू ये, पण मी जाऊ शकलो नाही. त्यावेळेला वंदनाताई चव्हाण असतील, रवींद्र माळोदकर असतील, यांनी अनेक वेळा, प्रकाश ढेरे असतील, यांनी सुद्धा मला बोलवलं होतं, पण गेलो नाही, कारण मी काँग्रेसचा कडवा कार्यकर्ता होतो. सुरेशभाई कलमडे जेव्हा काँग्रेस सोडून गेले तरी मी त्यांच्याबरोबर नाही गेलो, काँग्रेसबरोबर राहिलो. म्हणून मी प्रामाणिक काम करत होतो, अपेक्षा काही नाही ठेवत, कारण मी आपल्या प्रभागामध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतो. मग मला अपेक्षा होती काँग्रेस पक्षाने द्यायला पाहिजे, पण मी अजितदादा पवार साहेबांचा ऋणी आहे, कारण त्या व्यक्तिमत्वाने आम्हाला संधी दिली. माझे चिरंजीव विकार अहमद मुख्तार शेख याला तिकीट दिलं, आणि आमचे सहकारी 3 होते, दीक्षा होती, श्वेता होती आणि नीलम गायकवाड होते. या तिघांना त्यांनी दिले, चौघं एकत्रपणे इलेक्शन लढली. आता दादांनी दिलेला प्रेम, निष्ठा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर भविष्यात सुद्धा काम करणार आहोत. साहेब आपण आत्ता आम्ही निकालाचा जो आपल्याला दिसतोय त्याचं उत्तर दिसतंय जनतेचं, आपण किती नंबरला होता, तो आपली कशी लीड पुढं सरकत गेली?
मला आश्चर्य वाटतो की या वार्डामध्ये कसब्याच्या सूर्य हॉस्पिटलपासून आणि शादल बाबाच्या शेवटपर्यंत आम्ही सर्व भागात राष्ट्रवादीचा बोलबाला होता. सर्व भाग कुठे बी जाऊन विचार. कारण चारही व्यक्तिमत्व, चारही नगरसेवकाला उभे राहणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पाठीमागं असणारा वर्ग, सर्व समाज आणि अजितदादांनी या वार्डामध्ये समतोल ठेवला होता. कसब्यामध्ये आम्हाला दिलं होतं, ताडीवाला रोडमध्ये 2 उमेदवार दिले आणि एरोड्यामध्ये 1 दिला. म्हणजे सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उमेदवारी दिली. आता आज परिस्थिती एवढं चांगलं वातावरण सर्व असताना अचानक आम्ही मागं का पडलो? हा एक संशोधनाचा विषय आहे. अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात, EVM वर बोलतात. मग बाकीचं मला काय, कारण हे दिसत नव्हते समोर कोणी. काँग्रेस असून द्या, BJP असो, समोरच नव्हते. पण कसे आले परमेश्वराला माहिती. जनतेने त्याला मत दिलं का मशीनने दिलं, एक गुपित आहे, हे मला बी माहीत नाही. पण मी म्हणजे मला मी याच्याकडे थांबवतो सर. म्हणजे आपलं मत काय आहे की EVMवर भर द्यावा का जुन्या बॅलेट पेपरवर प्राधान्य द्यावं, काय आपलं मत आहे? आता बघा, देशामध्ये 2014 पासून आपण बघतोय, जेव्हापासून EVMचा चुकीचा वापर व्हायला लागला असं दिसतं. सर्व देशामध्ये सर्व ठिकाणी बोलतात. मग माझी सर्वांना नेते मंडळीला, आदरणीय पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असू द्या, या सर्वांना विनंती, तुम्ही घ्या ना, आपली ताकद आहे ना. मग EVM सोडून बॅलेट पेपरवर या. आजच पेपरला वाचला की कर्नाटकमध्ये EVM बाजूला केली, बॅलेट पेपर केला. देशामध्ये बॅलेट पेपर येऊन द्या, जय पराजय कुणाचं होईल त्याच्या मनामध्ये शंका उशंका राहत नाही की ह्याच्यामुळे चूक झाली, असं मला वाटतं. बॅलेट पेपर कधीही चांगलं. माझ्या माहितीनुसार सर, कालच प्रभाग क्रमांक 1 धानोरी कळस या भागामध्ये तिथल्या ज्यांचा पराजय झाला तिथल्या सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन राज्य निवडणूक आयोगाबद्दल त्यांनी तक्रार म्हणजे निदर्शने केली आहेत. त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? नाही, मी ऐकतो, रोज पेपर वाचतो, टीव्हीला बघतो. मनाला शंका येते. कारण की जी माणसं दिसत नाहीत ते निवडून येतात. जी माणसं पुणे शहरामध्ये काँग्रेसची काय हालत होती मला माहिती आहे. कारण मी बी शहराचा उपाध्यक्ष म्हणून रोज काँग्रेस हाऊसला बसून बघत होतो. आता निवडून आले, चला चांगली गोष्ट आहे. या सामाजिक राजकीय काम करा, असं त्यांना आपला मत आहे की बाबा लढा, काम करा. आम्ही पण कामामध्ये कमी पडणार नाही. कारण आम्ही गेली अनेक वर्ष आमचं ऑफिस उघडंच आहे. आम्ही लोकांची सेवा करत अडीअडचणीला उभेच आहे. आम्ही राहणार. आणि ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या मुलाला राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, साथ दिली, त्यांच्यासाठी सदैव आम्ही उपलब्ध राहणार आणि राष्ट्रवादीचा विचार करून या शहरामध्ये आम्ही काम करणार. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. आपल्या आधीच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपली एक मुलाखत आम्ही घेतली होती. त्यामध्ये आपण बोललो होतो की या प्रभागातील जो जुना बाजार आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे, त्या लोकांचं स्थलांतरण आहे, किंवा या भागातील गोरगरीब जनतेचा SRAचा प्रश्न म्हणा, किंवा बेरोजगारीचा म्हणा, किंवा शिक्षणाच्या अनेक समस्या याबद्दल आपण बोललो होतो. आपलं या सर्वांगीण प्रश्नांवर आपलं विजन काय आहे आता इथून पुढं? आता बघा, सत्तेमध्ये आलो तर त्याची अंमलबजावणी केली असती. हे प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी राहणारे भुई समाज आहे, कुंभार समाज आहे आणि जुन्या बाजारमध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यांचा व्यवसाय रस्त्यावर आहे, त्यांचा प्रश्न आहे. हे प्रश्न मिटले पाहिजे. त्यांचं पुनर्वसन होऊन चांगलं त्यांचं जीवन राहणीमान सुधारलं पाहिजे. शैक्षणिक महानगरपालिकेच्या शाळा बघतो आपण, सर्व शाळा आपण कुणाला देतो, काय करतो, सर्व मराठी शाळा बंद पडल्या आहे. आता कमीत कमी सेमी इंग्लिश चालू करा. मराठी पण आपण महाराष्ट्राचे सपुत्र आहोत. मराठी आपली मातृभाषाच आहे. तरी मराठी जिवंत राहिल्यासाठी मराठी शाळा चालूच राहायला पाहिजे. पण या ठिकाणी दुर्दैवाने ते बंद होते. चला ठीक आहे, मराठी बरोबर इंग्रजी पण घ्या आणि ते घेतले तरच आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे ते टिकली पाहिजे. त्यासाठी काम केलं पाहिजे. महानगरपालिका सर्व ठेकेदारांनाच मार्फत महानगरपालिका चालू आहे. आपण बघतो, कचरा खातं असून द्या, क्लिकर्स खाते असू द्या, हॉस्पिटल असू दे, सर्व उचलून दुसऱ्याला दिलं आपण. आणि ते देऊन महानगरपालिकेची मालमत्ता आपण तिसऱ्याच्या घशावर. तर महानगरपालिकेचं एवढं मोठं बजेट आहे. आपली सत्ता, आपली संपत्ती वाचवली पाहिजे, लोकांच्या सेवेमध्ये आले पाहिजे, ते केलं पाहिजे. एक नजर शहरात कुठेही फिरा,
जे जागा आपण लोकांना देतो त्याच्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न मिटत नाही, ते वाढतात. सर आता हा प्रश्न नाही आहे, मला फक्त एक थोडक्यात मला असं आपल्या तोंडून ऐकायचं आहे की निवडणूक येतात जातात, जय पराजय हा ठीक आहे सर, पण आता आपल्याला आपल्या या प्रभागामध्ये सर्व धर्म समभाव लोकांसोबत आपण राहत आहे, त्यांच्यासोबत आपण काम करताय. आता त्यांचा काय आपल्याला काय सल्ला आहे, त्यांच्यासोबत आपला काय विचार विनिमय झाले? बघा, आज मी जेव्हा आमचा पराजय झाला, याच ऑफिसला याच ठिकाणी 500-700 माणसं, महिला जमा झाली. त्यांनी त्यांचे अश्रू, आमचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना आम्हाला हिंमत देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनाही दुःख वाटतं की हे कसं घडलं. आणि मला तर माझ्यापेक्षा जास्त आमचं दुःख, त्यापेक्षा जास्त मला अजितदादाचं, ज्यांनी विश्वासाने उमेदवारी दिली आणि पुणे शहराचे मातब्बर लोक या निवडणुकीत त्यांचा पराजय झाला. हा एक विचाराचा प्रश्न आहे, होऊच शकत नाही. आमचा सुभाष जगताप असून द्या, आबा असून द्या, अनेक लोक आहे ज्यांचा पराजय होऊच शकत नाही. ती माणसाचा पराभव झाला. अजितदादाचा LIB रिपोर्ट, सर्वांचा रिपोर्ट की आमचे 65, 70, 77 जागा येणार आणि अचानक आम्ही एवढे खाली आलो, तर कुठेतरी घोळ वाटतो. आणि दादाच्या नेतृत्वाला कोणीतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असेल. दादा हा एकदम शानदार माणूस आहे, निर्मळ मनाचा आहे. जो बोलून रोकटोक बोलतो, रोकटोक कामं करतो. सकाळी उठून संध्याकाळपर्यंत काम करणारा माणूस, ज्याच्याकडे कोणताही माणूस जा, नाही हा शब्द नाही, त्याच्यासाठी ते फोन करतात, बोलतात. अशा व्यक्तिमत्वाला पण किती दुःख झालं असेल. मी त्या परमेश्वराकडे, अल्लाकडे प्रार्थना करू, त्यांना पण हिंमत दे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य आहे. या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अजितदादा या महाराष्ट्राला पाहिजे. आणि ते का पाहिजे, तर सर्वांना बरोबर शाहू फुले, आंबेडकर, मौलाना आझाद हे विचार घेऊन चाललेले आहेत आणि एक हिंमतबाज माणूस आहे. त्यांना आपण साथ दिली पाहिजे. आता येणाऱ्या ZPची इलेक्शनमध्ये सुद्धा मी सर्व लोकांना विनंती करतो, आपण कशाला भुळं पडू नका. आपण अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहा. आमचा याचा पराभव झाला तरी आम्ही सुद्धा ZPमध्ये जाणार. जिथे जिथं आमच्या कॉन्टॅक्ट्स आहे, तिथं तिथं राष्ट्रवादीला मदत व्हावी प्रयत्न करणार, असं मला वाटतं आणि केलं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते मुख्तारभाई शेख. साहेबांनी खूप चांगलं असं विश्लेषण केलेलं आहे. त्यांचा पराजय जरी झाला असला तरी ते नव्या उमेदीने लढत आहेत. याआधी त्यांनी काम केले, आताही काम करत राहणार आहेत, असा त्यांचा निश्चय आहे. त्यांच्या 40 वर्षाच्या तपस्येला आत्ता जरी पराजय भेटला असता तरी त्यांनी खंत व्यक्त नाही केली. त्यांनी त्यांचं काम सतत चालू ठेवणार आहे. जनतेची सेवा, या भागातील सर्व धर्म समभाव लोकांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी सेवा ही 24 तास चालू असणार आहे, असा त्यांचा निश्चय आहे. या ठिकाणी मी इथे थांबतो. कॅमेरामन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.